बाथरूम, किचन कुठल्याही खराब क्षारयुक्त झालेले नळ स्वच्छ करा फक्त या 2 स्टेप्सने. मोजून फक्त 5 मिनिटांत. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या मनात एक साधी पण फार महत्त्वाची इच्छा असते. ती म्हणजे आपलं घर नेहमी स्वच्छ, टापटीपणी प्रसन्न दिसावं. घर हे केवळ भिंतींचं बांधकाम नसून ते आपल्या रोजच्या आयुष्याचा आरसा असतं. आपण जिथे दिवसाची सुरुवात करतो, जिथे थकून परत येतो, जिथे आपले सुखदुःख साठवलेले असतात, ते घर जर स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर मनालाही आपोआप शांतता मिळते. म्हणूनच बहुतांश लोक रोज घर झाडतात, फरशी पुसतात, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवतात आणि पाहुणे आले तर घर छान दिसावं याची विशेष काळजी घेतात. पण घर स्वच्छ ठेवताना अनेकदा एक महत्त्वाची जागा दुर्लक्षित राहते आणि ती म्हणजे बाथरूम. बाथरूम ही घरातील अशी जागा आहे जिथे दररोज पाणी, साबण, शॅम्पू, रसायनांचा वापर होतो. त्यामुळे इथे अस्वच्छता लवकर तयार होते. आपण बहुतेक वेळा बाथरूमची फरशी, कमोड, भिंती स्वच्छ करतो, पण बारीक-सारीक गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे नळ. सुरुवातीला चमकणारे, स्वच्छ दिसणारे नळ हळूहळू आपल्या चकाकीपणा गमावतात. काही दिवसांनी त्यावर पांढऱ्या रंगाचा थर जमा झालेला दिसतो. कधी पिवळसर डाग पडतात, तर कधी नळ पूर्णपणे गंजल्यासारखा दिसू लागतो. हे डाग नेमके कशामुळे पडतात याचा विचार केला तर लक्षात येतं की पाण्यामधील क्षारयुक्त घटक म्हणजेच हार्ड वॉटरमधील मिनरल्स नळावर चिकटतात. सुरुवातीला हे थर फारसे जाणवत नाहीत, पण काळानुसार ते घट्ट बसतात आणि नळ कितीही पाण्याने धुतला तरी ते निघत नाहीत. अशा वेळी अनेक जण महागडी क्लिनिंग प्रॉडक्ट्स वापरतात. काही जण केमिकल्स वापरतात जे हातांना घातक असू शकतात आणि नळाच्या धातूलाही नुकसान पोचवू शकतात. पण फार थोड्या लोकांना माहीत असतं की आपल्या घरातच असलेल्या साध्या वस्तू वापरून हे नळ पुन्हा नव्यासारखे चमकवता येतात. घरात वापरल्या जाणाऱ्या या सोप्या वस्तू केवळ स्वस्तच नाहीत तर सुरक्षितही आहेत. विशेष म्हणजे यासाठी फार वेळ किंवा फार मेहनतही लागत नाही. थोडीशी नियमित काळजी घेतली तर नळांवर गंज बसतच नाही आणि बाथरूम कायम स्वच्छ, टापटीप आणि आकर्षक दिसतं. अनेकदा आपण घर स्वच्छ केल्यानंतरही बाथरूममध्ये गेल्यावर काहीतरी कमी वाटतं आणि त्याचं कारण बहुतेक वेळा हेच अस्वच्छ नळ असतात. या उपायासाठी लागणाऱ्या गोष्टी अगदी सहज घरात मिळतात. लिंबू ही त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. लिंबू थोडं खराब झालेलं असेल, सुकलेलं असेल किंवा फार रसाळ नसेल तरी चालतं, कारण लिंबामधील आम्लीय घटक हे क्षारयुक्त थर विरघळवण्याचं काम करतात. यासोबत साधा खाण्याचा सोडा वापरला जातो. सोडा हा स्वच्छतेसाठी फार प्रभावी मानला जातो, कारण तो चिकटलेले थर सैल करतो. याशिवाय साधा स्क्रबर आणि रोज वापरली जाणारी टूथपेस्ट देखील या प्रक्रियेत उपयोगी पडते. सुरुवातीला एका छोट्या वाटीत सोडा घ्यावा. त्यामध्ये लिंबू बुडवून घ्यावा, म्हणजे लिंबाच्या सालीवर सोडा व्यवस्थित चिकटेल. हा लिंबू नळावर हळूहळू चोळायला सुरुवात करावी. नळाचा तोंडाचा भाग, बाजू, खालचा भाग, पाण्याचा प्रवाह जिथून येतो तो भाग, सगळीकडे हा लिंबू फिरवावा. नळावर जिथे जिथे पांढरे डाग किंवा गंज दिसतो तिथे विशेष लक्ष देऊन लिंबू चोळावा. लिंबू आणि सोड्याच्या मिश्रणामुळे नळावरील चिकटलेले क्षार हळूहळू सैल होऊ लागतात. हे मिश्रण लावून घेतल्यानंतर नळ लगेच धुवायचा नसतो. थोडा वेळ ते तसेच ठेवणं फार महत्त्वाचं असतं. साधारण 15 मिनिटे हा थर नळावर राहू दिला तर लिंबातील आम्ल आणि सोड्याचा परिणाम नीट दिसून येतो. या वेळेत हे मिश्रण नळावरील जुनाट डागांवर काम करत असतं. या दरम्यान तुम्ही बाथरूममधली इतर छोटी कामं करू शकता किंवा फक्त थोडी विश्रांती घेऊ शकता. 15 मिनिटांनंतर पुढचा टप्पा सुरू होतो. स्क्रबर घ्यावा आणि त्यावर थोडीशी टूथपेस्ट लावावी. टूथपेस्टमध्ये सौम्य क्लिनिंग एजंट्स असतात, जे धातूला नुकसान न करता स्वच्छता करतात. आता हा स्क्रबर वापरून नळ हळूहळू घासायला सुरुवात करावी. फार जोर लावायची गरज नसते. आधीच थर सैल झालेला असल्यामुळे हलक्या हाताने घासले तरी घाण निघून येते. काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की नळाचा मूळ चमकदार रंग परत दिसायला लागलाय. सगळीकडे व्यवस्थित घासून झाल्यानंतर नळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. पाणी ओतताना तुम्हाला लगेच फरक जाणवेल. जे डाग हटायला तयार नव्हते ते आता पूर्णपणे निघून गेलेले दिसतील. नळावर पुन्हा एकदा चकाकी येते. बाथरूममधील संपूर्ण वातावरणच अधिक स्वच्छ आणि प्रसन्न वाटू लागतं. पण इथे एक छोटीशी सवय फार उपयोगी ठरते. नळ धुतल्यानंतर त्यावर पाण्याचे थेंब तसेच सुकू दिले तर पुन्हा डाग पडण्याची शक्यता असते. म्हणूनच धुतल्यानंतर लगेच कोरड्या स्वच्छ कापडाने नळ पुसून घ्यावा. यामुळे पाण्याचे डाग पडत नाहीत आणि नळाची चमक जास्त काळ टिकते. ही सवय जर तुम्ही नियमित लावली तर नळावर गंज बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा उपाय आठवड्यातून एकदा जरी केला तरी घरातील सर्व नळ कायम नव्यासारखे दिसू शकतात. यासाठी महागडी रसायनं वापरायची गरज नाही, ना हातमोजे घालून कष्टाची साफसफाई करावी लागते. थोडीशी काळजी, घरात उपलब्ध असलेल्या साध्या वस्तू आणि थोडा वेळ दिला तर बाथरूमची स्वच्छता खूपच सोपी होते.
अशा छोट्या सवयी आपल्या घराचं सौंदर्य तर वाढवतातच, पण मनालाही समाधान देतात. कारण स्वच्छ घर म्हणजे शांत मन. आणि जेव्हा घरातील प्रत्येक कोपरा नीटनेटका असतो, तेव्हा आपोआप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच पुढच्या वेळी बाथरूम स्वच्छ करताना नळांकडे दुर्लक्ष न करता हा सोपा उपाय नक्की करून पहा. तुम्हालाही फरक नक्की जाणवेल.